नमस्कार मंडळी, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मटकीची भाजी कशी बनवली होती आणि प्रोसेस काय आहे ती। तर सर्वात आधी ही जी मटकीची भाजी आहे ती सुकी भाजी मी बनवणार आहे। तर त्यासाठी ही रात्रभर भिजवलेली जी मटकी आहे ती मी घेतली होती। तर यातली मला एका टायमाला जेवढी भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने मी अर्धी मटकी घेतली एका कुकरमध्ये काढून आणि ग्लासभर पाणी घेतलं आणि त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि गॅसवरती मोठ्या आचेवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला। तर मंडळी, कुकरची एक शिट्टी झाल्याबरोबर लगेचच तुम्हाला कुकर थंड करून घ्यायचा आहे, म्हणजे ती कुकर थंड व्हायची तुम्हाला वाट नाही बघायची आहे। पटकन त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता मटकी आपली छान शिजून झालेली आहे। मटकी म्हणा, मूग म्हणा, हे जे कडधान्य आहेत ते पटकन शिजून तयार होतात। तर जास्त शिजून घेतलं की त्याचा अक्षरशः लगदा होतो, तर आपल्याला तसं नाही करायचं आहे। सुकी भाजी बनवण्यासाठी मटकीला आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे। तर इथे भाजी बनवण्यासाठी मी इथे कांदा आणि टोमॅटो घेतलं होतं, छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलं। लसणाच्या पाकळ्या होत्या त्याही मी ठेचून घेतल्या आणि नंतर कढीपत्ता सुद्धा होता। त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे जेवढं फोडणीला लागेल त्या हिशोबाने तुम्हाला तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरीचा आपल्याला छान तडका द्यायचा आहे आणि छान तडतडू द्यायची आहे जिरे आणि मोहरी। फोडणी छान बसली का भाजीला चव अप्रतिम येते, मग ती कोणतीही भाजी असू दे। तर इथे नंतर कढीपत्ता मी टाकलेला आहे आणि छान तडतडला आहे कढीपत्ता सुद्धा। चिमूटभर हिंग होतं तेही त्यामध्ये मी ॲड केलं। त्यानंतर जे ठेचलेला लसूण होता तेही त्यामध्ये मी ॲड केलं आणि लसूण छान लालसर झाला की तुम्हाला बारीक कट केलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे। तर इथे कांदा मी टाकून छान परतवून घ्यायला सुरुवात केलेली आहे। कांदा थोडासा लालसर छान भाजून घ्यायचा आहे, तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदा छान लवकर शिजतो। तर इथे मी थोडंसं मीठ टाकून पुन्हा छान परतवून घेतलेला आहे। कांद्याचा रंग थोडासा बदलला आहे, तुम्ही बघू शकता। तर कांदा छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आता बारीक कट केलेला जो टोमॅटो आपण ठेवला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि पुन्हा छान परतवून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं वाफेवरती थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो लवकर शिजले जातात। तर 5 मिनिटांनंतर बघू शकता टोमॅटो छान परतवून झाले होते तेलावरती। आता ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे मसाले लागतात ते त्यामध्ये ॲड करायचं आहे। इथे मी हळद आणि जो घरगुती आमचा लाल तिखट मसाला आहे तो मी त्यामध्ये ॲड केला आणि पुन्हा छान तेलावरती परतवून घेतलं। मसाल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे तुम्ही मसाल्याचा रंग जो बदललेला आहे तो बघू शकता आणि मसाल्याला छान तेल सुटलं होतं। तर थोडंसं परतवून झाल्यानंतर आता तुम्हाला ह्यामध्ये जी मटकी आपण शिजवून ठेवली होती कुकरमधली ती तुम्हाला ह्यामध्ये ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मटकी छान मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटं वाफेवरती शिजू द्यायचं आहे। तर इथे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही मटकी शिजवायला, कारण की आपण ऑलरेडी कुकरमध्ये ती शिजवून घेतलेली आहे आणि खूप छान मटकी शिजून तयार होते। कुकरचा वापर केला तर आपला वेळही वाचतो आणि मटकीचे जे दाणे आहेत ते कच्चे नाही राहत, दाताखाली आले तर अतिशय छान आणि मऊसूत असतात ते दाणे शिजलेले। तर इथे आवडीनुसार मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि इथे आपली मटकीची सुकी भाजी तयार आहे मंडळी। तुम्हाला जर थोडा पातळ रस्सा करायचा असेल तर त्या मटकीचा जो कुकरमध्ये लावलेला जो पाणी जे उरलेलं होतं ते त्यामध्ये ॲड करून तुम्ही रस्सा वाढवू शकता। इथे टिफिनला न्यायला मी मटकीची सुकी भाजी जी आहे ती तयार केली होती आणि मटकी बघू शकता कशी छान शिजलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कोण कोण वाफेवरती शिजवतात, तर मी इथे कुकरचा वापर केला होता। तर नक्की ट्राय करा मंडळी आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का।